राहण्याचं वचन देऊन मी मिरवणुकीला निघालोय. पण ही फक्त विसर्जनाची वाट नाही, ही आहे एक निरोपाची वाट. माझ्या मनात आठवणींचं ओझं आहे आणि तुमचं अलोट प्रेम माझ्यासोबत चालतंय. आतला तो माणुसकीचा आवाजही मीच आहे. तुम्ही पाहताय माझं शरीर शाडू मातीपासून बनवलेलं आहे, पण त्यातली ती जिवंत भावना ती त्या हातांनी घडवलेली आहे, जे प्रेम, श्रद्धा आणि संयमाने माझ्या प्रत्येक भागाला आकार देत होते. त्यांच्या हातातील माती हे फक्त शाडू नव्हे, तर ती भक्तीची भाषा आहे. मी त्यांच्या हातांनी घडलोच नाही, तर त्यांच्या मनाच्या श्रद्धेने निर्माण झालोय. आज रस्त्यावरून जाताना मी पाहतोय, सगळ्यांच्या डोळ्यांत एकच भावना आहे, आपुलकी. कुणाचं वय लहान असो की मोठं, कुणाचं हृदय थकलेलं असो की नवं उमललेलं, सगळ्यांच्या नजरेत मीच असतो. आज मी जातोय, पण माझ्या विसर्जनामागे एकच गोष्ट मागतोय, मानवता जपा, प्रेम ठेवा, माणुसकी कधीही विसरू नका. माझं खरं विसर्जन तेव्हाच होईल जेव्हा माणसातला देव हरवेल. आता नदीकाठ जवळ येतोय. हे पाणी शांत आहे. डोळ्यातून आलेला प्रत्येक अश्रू हे तुमच्या माझ्यातल्या अतूट नात्याची साक्ष आहे. हा शेवटचा निरोप नाही, ही फक्त पुढील भेटीची तयारी आहे. अश्रू आवरून ठेवा माझ्या लेकरांनो. मी निघालो असलो तरी तुमच्या प्रत्येक सुखात आणि संकटात तुमच्या सोबतच आहे. मी पाहतोय कुणीतरी बाजूला उभा आहे, हात जोडलेले, काहीही बोलत नाही, पण त्याचं मन सांगतं, बाप्पा तू परत ये. थांबावंसं वाटतंय, पण प्रत्येक भेटीचा एक शेवट असतो आणि प्रत्येक शेवटाची एक नवी सुरुवात. माझं विसर्जन म्हणजे शेवट नाही, तर एक नव्या आठवणींची सुरुवात आहे. मी पाण्यात विरतो, पण तुमच्या मनात पुन्हा उगम होतो. मी निघालो असलो तरी तुमच्या मनातच राहणार आहे. तुमच्या प्रत्येक संकटात आणि सुखात मी तुमच्या सोबतच आहे. पुढच्या वर्षी परत येईल, पण जाताना तुमच्या डोळ्यातले हे प्रेम आणि मनातली ही भक्ती घेऊन जातोय. मी तुमच्यातच आहे, तुमच्या घरात, तुमच्या प्रत्येक कामात आणि तुमच्या सुखात. फक्त गरज पडेल तेव्हा मनापासून हाक मारा. मी धावून येईन. तुमची साथ, तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं विसर्जन आहे. पुढच्या वर्षी लवकर यायचंय तुमच्या भेटीसाठी. पुन्हा भेटू. तुमचा बाप्पा.